असा मांडव गाठीला मांडव गाठीला मांडरी वाच्या दारी मांडरी वाच्या दारी मांडरी वाच्या दारी मांडरी वाच्या दारी वरमाई उडी झाली वरमाई उडी झाली अशी वरमाई उडी झाली वरमाई उडी झाली. पहाटेच्या पाऱ्यात जात्याच्या घरघरीवर येणारा हा आवाज बंद होऊन दशकं उलटली. पण सांगलीच्या तासगाव तालुक्यातील लोढे या गावातील जनाबाई दिनकर चव्हाण यांनी मात्र जात्यावरील ओव्यांची समृद्ध परंपरा प्रतिकूल परिस्थितीत आजपर्यंत जतन केली आहे. नवरा गाईला मारुतीला गाईला मारुतीला नवरा गाईला मारुतीला गाईला मारुतीला अगं हाती मागे तू वरातीला मागे तू वरातीला हाती मागे तू वरातीला मागे तू वरातीला आता मांडव गाठीला मांडव गाठीला अगं पुण्याचा मंडळी पुण्याचा मंडळी गावाला आला नव्हता गावाला आला नव्हता नेण्याच्या नवऱ्याचा त्याला हवाच्या एवढा चुलता पावती फाडून राती आला. जात्यावरच्या ओव्या आजही ग्रामीण मराठमोळ्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. जनाबाईंनी आजपर्यंत शेकडो लग्नात ओव्या गायलेल्या आहेत. त्यांनी ज्यांच्या लग्नात ओव्या गायल्या त्यातील अनेक जण आज वृद्धपकाळात आहेत. त्यांच्या जात्यावरील ओव्यांशिवाय परिसरात लग्नच होत नाही. या जना काकूला मी पहिल्यापासून बघतोय. त्याच्याशिवाय गावात गीतं म्हणणारं व झालं तर पाळणं म्हणणारं हीच व्यक्ती आहे. मी नांदाई आल्यापासून म्हाताऱ्याची आमची ती ओळख आहे. किती वर्ष झालं तरी अंदाजे? तरी 60-65 झालं असेल मला. 60-65 वर्षापासून जे ओव्या म्हणते त्याच्या आधीपासूनच कवा म्हणते. जना म्हातारी ही पहिल्यापासून ओव्या गाणी गीतं वगैरे सगळी म्हणते. आज वयाच्या 80व्या वर्षीही जनाबाईंचा उत्साह तसाच आहे. आर्थिक परिस्थितीला तोंड देत लोककलेचा वारसा वृद्धिंगत करण्याचं काम त्या अविरतपणे करतायत. वय असंच की लग्नाला बोलवलं म्हणजे आया बायाने हळी कुकुली आता म्हणजे असं म्हणायचं जाते. जमात नाही शाळा नाही काय नाही शाळा शिकला नाही पण ही डोक्यात कसं राहतंय हे राहते की आता काय करायचं राहते हे ऐकूनच काय हा वायकून होय. परिसरातील अनेक गावातील लग्नात त्या अनेक दशकांपासून ओव्या गातायत. जनाबाईंच्या आवाजाची जादू या परिसराने अनुभवली आहे. त्यांच्या ओव्यांनी घराघरात आनंद आणि उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. हसायची काय बरं वाटायचं कोणाला बी हायच की वय कुणाला आवडायची गीतं म्हणून बोलूच्याची बोलूच्याची आता गीतं कोणाला येत नाही ती. जनाबाई अवघ्या 2 रुपयात ओव्या गातात आणि त्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा हा अनमोल ठेवा त्यांनी जतन केलाय. पैसा नाही ना का नाही कामाला जायचं आता कामाला जाऊन आली पैसा नाही ना का नाही हाय ती खरं सांगायला काय त्यांच्यातच काम बघायला घ्यायचं हाय का भांगडा शिवत नाही मला काय उभं राहून काही काम होत नाही. होय होय बांगडा जाते रोज कामाला. रजी भाकरीची आशा करायची नाही बाहेर गेले जेवाय वाढते ती सगळं करते ती मी भाकरी घरातली नेत नाही अजमात. ग्रामीण संस्कृती जतन करण्याचे काम करणाऱ्या जनाबाईंचा सन्मान होण्याची गरज आहे. तरच लुप्त होत असलेला हा अनमोल ठेवा पुढच्या पिढ्यांना अनुभवायला मिळेल. ब्युरो रिपोर्ट संकेत पाटील, सांगली.